काय संबंध इकडे? खाली चाललोय, हात लावायचा नाही. हात लावायचा नाही. काय काम आहे? तुझं ऐकायचं काय तुझं काय दादागिरी करतो का? पुण्यामध्ये जमिनीच्या वादातून घडलेल्या घटना आणि अनेकदा होणारा गोळीबार हा काही नवीन नाही, परंतु हिंजवडीतील मुळशीमध्ये काल असाच एक प्रकार घडला, परंतु सुदैवाने यात कुठलाही गोळीबार झाला नाही आणि हाणामारी झाली नाही. परंतु या घटनेचा जो व्हिडिओ आहे तो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. परंतु या प्रकरणामध्ये संदीप हिरामन भोईर आणि शब्बीर मुलानी यांनी हिंजवडी पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दिलेली आहे आणि या प्रकरणामध्ये हिंजवडी पोलीस अधिक तपास करत आहेत. परंतु हे सगळं प्रकरण काय आहे नेमकं जाणून घेऊयात. यातील जे ॲडव्होकेट आहेत संदीप हिरामन भोईर यांचं असं म्हणणं आहे, त्यांनी त्या प्रकारे तक्रारीत नमूद केलेलं आहे की कासारसाई तालुका मुळशीमधील 16 एकर जी जमीन आहे ती मुंबई उच्च न्यायालयात न्यायप्रविष्ट आहे आणि त्याचं जे प्रकरण आहे ते अद्यापही जैसे ते आहे. परंतु हे जे समोरील जे आहेत मुलांनी त्यांनी अनधिकृतरित्या आणि बेकायदेशीरपणे त्या ठिकाणचं जे कंपाऊंड आहे ते पाडलं आहे आणि ट्रॅक्टरनं त्या ठिकाणची जमीन नांगरलेली आहे. परंतु हेच त्यांना समजावण्यासाठी जे आहेत भोईर गेले होते आणि याच रागातून त्यांच्यावरती दगडफेक करण्यात आली. अगदी कुऱ्हाड आणि लाकडी दांडके घेऊन त्यांच्या अंगावर धावले असं तक्रारीत म्हटलेलं आहे. तर दुसऱ्या तक्रारीत शेतकरी जे आहेत मुलांनी त्यांनी असं म्हटलं आहे की 1:30च्या सुमारास आम्ही जेव्हा घराच्या समोर बसलो होतो त्यावेळेस भोईर आणि त्यांच्यासोबत काही व्यक्ती आले आणि त्यांनी आल्यानंतर आम्ही त्यांना विचारलं की तुम्ही आमच्या घराकडं कशाला आहात आणि हाच जो जाब आहे विचारल्यानंतर त्यांच्याकडील परवानाधारक असलेलं जे पिस्तूल आहे ते त्यांनी दाखवलं आणि त्यांच्या मुलीला त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तींनी शिवीगाळ केल्याचं आणि दमदाटी केल्याचं जे आहे ते तक्रारीत म्हटलेलं आहे. आणि या तक्रारीनुसार हिंजवडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलेला आहे, परस्पर विरोधी गुन्हा दाखल झालेला आहे. परंतु एक जो व्हिडिओ आहे तो समोर येत आहे आणि या व्हिडिओमध्ये संदीप हिरामन भोईर जे आहेत ते आपलं पिस्तूल काढत आहेत, दमदाटी करत आहेत असं दिसतंय. तर दुसऱ्या बाजूनं जे शब्बीर मुलाने आहेत त्यांच्यासोबत असलेले जे व्यक्ती आहेत त्यांच्याकडं कुऱ्हाड, लाकडी दांडके आणि दगडफेक केल्याचा जो आरोप आहे तसं त्याच पद्धतीने त्यांनी तक्रारीत म्हटलेलं आहे. त्यामुळं हे जे सगळं प्रकरण आहे सध्या हिंजवडी पोलीस हाताळत आहेत. परंतु पुण्यामध्ये जमिनीचे वाद, त्यातून होणाऱ्या घटना, गोळीबार हे काही नवीन नाही. केवळ आणि केवळ व्हिडिओच्या माध्यमातून ही घटना समोर आली. त्याच्यामुळं त्यांना पोलिसांनी अगदी बोलून घेतलं आणि त्यांच्या काही तक्रारी आहेत का याविषयी विचारल्यानंतर त्यांनी या प्रकरणामध्ये परस्पर विरोधी तक्रार दिलेली आहे. त्यामुळे आता हिंजवडी पोलीस या प्रकरणात नेमकं पुढे काय करतात हे पाहणं देखील महत्त्वाचं ठरणार आहे. कृष्णा पांचाळ, मुंबई तक, पिंपरी चिंचवड, पुणे.